आज आपण करणार आहे रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर। इथं मी जिरं घेतलेले 1 चमचा जिरं टाकायचं, थोडं धन घ्यायचं 1 चमचा, एक काळं मिर आहे हे सुद्धा याच्यामध्ये घ्यायचं, थोडीशी बडीशेप लागेल, लाल मिरच्या 1-4 घेतलेल्या आहेत, थोडंसं असं परतून घ्यायचा हा मसाला। आता हे मसाले चांगले परतलेले आहेत। आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। इथे मी अशा प्रकारे मिक्सरला वाटून घेतलेला आहे। आता आपण या पॅन मध्ये थोडंसं तेल टाकूया। आता इथं मी टमाटा, शिमला मिरची आणि कांदा असा मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे। हे या तेलामध्ये मिक्स करूया। आता हे सगळं आपण या तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। कांदा, शिमला मिरची आणि हा टमाटा चांगला परतून घ्यायचा याच्या तेलामध्ये। पण याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकूया। आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर आणि हा गरम मसाला। हे चांगलं असं परतायचं। हा मसाला सगळा या भाज्यांना लागला पाहिजे। आता आपण याच्यामध्ये जे आपण पनीर कापून घेतलेलं आहे ते पनीर याच्यामध्ये ऍड करायचं, मिक्स करायचं। पनीर सुद्धा असं चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेला आहे, तो आता याच्यामध्ये टाकूया। पनीर सुद्धा या भाज्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं। हा सगळा मसाला या पनीरला लागला पाहिजे। हे चांगलं असं मिक्स करायचं आणि पनीर सुद्धा या तेलामध्ये चांगलं असं फ्राय करून घ्यायचं। 1-2 मिनिटामध्ये हे पनीर चांगलं फ्राय होईल या मसाल्यामध्ये। 1-2 मिनिट चांगलं परतत राहायचं। आता हा मसाला या पनीरला चांगला लागलेला आहे। या बघा अशा प्रकारे पनीर असं फ्राय करून घ्यायचं या मसाल्यामध्ये आणि या भाज्या सुद्धा चांगल्या अशा शिजवून घ्यायच्या। आता या भाज्या आणि पनीर चांगलं फ्राय झालेलं आहे। आपण ते आता एका बाजूला ठेवून देऊया। आता आपण भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी ते एक मोठी कढई घेतलेली आहे। आता या कढईमध्ये आपण थोडंसं तूप टाकूया। आता या कढईमध्ये आपण 1-2 चमचे तूप टाकूया, थोडंसं तेल टाकायचं। आता या तेलामध्ये आपण थोडंसं जिरं टाकूया, 4 वेलची टाकायच्या आणि 1 तमालपत्र। आता आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसूण ठेचलेला आहे तो याच्यामध्ये टाकूया। चांगलं परतून घ्यायचं। आता हा कांदा चांगला परतायचा, चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। हा कांदा आता चांगला परतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकूया। 1-3 टमाट्याची मी मिक्सरला प्युरी बनवलेली आहे, ती आता याच्यामध्ये टाकायची। आता हे चांगलं मिक्स करायचं। आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया अर्धा चमचा, 1 चमचा भरून धने जिऱ्याची पावडर, हा गरम मसाला आहे, इथे मी लाल तिखट टाकत आहे। हे चांगलं परतून घेऊया। आता आपण याच्यामध्ये दही टाकायचंय आपल्याला, थोडंसं दही टाकू याच्यामध्ये। एक अर्धी वाटी दही आहे ते याच्यामध्ये टाकून देऊया। आता हे सगळं आता मिक्स करायचं आणि हा जो मसाला आहे टमाटा, कांदा, दही, हे सगळं पूर्ण शिजेपर्यंत, म्हणजे बाजूला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं। याचीच आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, त्यामुळे याला चांगलं शिजवलं पाहिजे, चांगली शिजली पाहिजे ग्रेव्ही। आता ही ग्रेव्ही चांगली शिजेपर्यंत आपण याला झाकून ठेवूया। एक 5 ते 7 मिनिटांमध्ये हा मसाला चांगला तयार होईल। एक 5 ते 7 मिनिट याला चांगलं शिजू देऊया। आता 5 ते 7 मिनिट झालेले आहेत, बघूया हा मसाला कसा शिजलाय। हा चांगला झालेला आहे। अशा प्रकारे हा मसाला चांगला शिजला पाहिजे। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले ऍड करूया। आपण जो मिक्सरला कढाई पनीरचा मसाला बनवला होता तो आता याच्यामध्ये मी टाकत आहे। आता हा मसाला चांगला याच्यामध्ये मिक्स झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं फ्रेश क्रीम टाकूया। 1 चमचा भरून मी फ्रेश क्रीम टाकत आहे। आता हे सुद्धा याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं। अशा प्रकारे ग्रेव्ही बनली पाहिजे, जास्त पातळ पण नाहीये, घट्ट सुद्धा नाहीये, एकदम हॉटेलपेक्षा चांगली झालेली आहे बघा ही। आता आपण याच्यामध्ये
ज्या आपण पनीर आणि भाज्या फ्राय केल्या होत्या, या ज्या आपण भाज्या फ्राय केल्या होत्या त्या आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. त्या सगळ्या आता याच्यामध्ये मी टाकत आहे. आता हे सगळं या भाज्या या मसाल्यामध्ये मिक्स करायचं. थोडीशी कसुरी मेथी टाकायची. या मेथीमुळे सुद्धा चव चांगली येते भाजीला. आता हे परत सगळं मिक्स करायचं आणि एक 5 मिनिट झाकून ठेवायचं. आपली भाजी तयार आहे. फक्त हे सगळे मसाले एकजीव होण्यासाठी एक 5 मिनिट आपण या भाजीला झाकून ठेवूया. मग आपली ही कढाई पनीर खाण्यासाठी तयार होईल. आता 5 मिनिट झालेले आहे. बघूया आपली भाजी कशी झाली आहे. बघा भाजी मस्त झालेली आहे. तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.